नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज डिझाईन बनवत आहे। स्लीव्ज डिझाईन ही आत्ता ट्रेंडमध्ये अशा प्रकारच्या ज्या साड्या येतात त्यामध्ये एल्बोपर्यंतचे जे स्लीव्ज असते तिच्यामध्ये डिझाईन बनवण्याचा ट्रेंड खूप प्रमाणात चालू आहे। तर मी त्यातलीच एल्बोपर्यंतची इथे खाली दंडघेराच्या साईडनी डिझाईन बनवते। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। अशा एल्बोपर्यंतच्या माझ्या चॅनलवरती विविध प्रकारच्या डिझाईन्स आहे, तर त्या तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता। मी या दोन स्लीव्ज दोन्ही साईडच्या कटिंग करून ठेवलेल्या होत्या, त्यापैकी ही एक स्लीव्ज मी बाजूला ठेवली आणि एक घेतली। तर इथे आपल्याला कॅनव्हास लावून दंडघेराच्या साईडनी डिझाईन बनवायची आहे। अशा प्रकारचं हे कॅनव्हास मी घेतलेलं आहे आणि हे जेवढं पूर्ण दंडघेराला पुरल इतकं रुंदीचं आहे। हा जो कॅनव्हास आहे तो मी 4 इंचाचा कटिंग केलेला आहे। असा 4 इंचाचा जो आहे तो मी मधोमध फोल्ड केला, म्हणजे हा 2 इंचाचा झाला। तर हा 2 इंचाचा आहे, तर 2 इंचाचा या स्लीव्जसाठी आणि 2 इंचाचा दुसऱ्या स्लीव्जसाठी असा मी एकत्रच कटिंग करणार आहे। आपला स्लीव्जचा जो दंडघेरा आहे मी तेवढं माप घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं इथे ठेवून आता। तर यावरती आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची। इथे एवढी जागा सोडू आणि इकडनं पण जागा सोडून देऊ आणि त्यावरती आपण 1.5 इंचाची मार्किंग करू। हे आहे 1.5 इंच, 1.5 इंचाची मार्किंग करू। इथे 1.5 इंच म्हणजे आपले जे डिझाईन आहे ती प्रॉपर येईल। अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। अशी 1.5 इंचावरती मार्किंग केली की इथे आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। इथून आपण आकार टाकणार आहोत। मार्किंग करून घेऊ आपण ही 1 इंचाची। ही मार्किंग केली की इथे आपल्याला हे जे 1 इंचावरती मार्किंग केली एवढी आपल्याला आकार टाकायचा आहे असा। अशा पद्धतीची डिझाईन आपल्याला इथे दंडघेराच्या साईडनी बनवायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही बाह्यांची कॅनव्हास कटिंग सोबतच केलेली आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही स्लीव्जची कटिंग करायला सोपी जाते कॅनव्हासची। एक कॅनव्हास घेऊन आपण जी कटिंग करतो त्यात अवघड जाते। दोन्ही स्लीव्जची प्रॉपर कॅनव्हास कटिंग होऊन जाते। अशा पद्धतीने आपली दोन्ही स्लीव्जची कॅनव्हास कटिंग ही तयार झालेली आहे। तर आपण एक स्लीव्जचं डिझाईन साईडला ठेवू आणि ही डिझाईन आपण इथे, हा जो कॅनव्हास आहे एक साईडनी इस्त्री फिरवली की तो घट्ट चिपकून बसतो। तर आपण पण तशा पद्धतीनेच करू, टाचण्या वगैरे लावायची काही गरज नाही येत मग। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कॅनव्हास हा घट्ट चिपकलेला आहे। आपण इथे आता टीप टाकून डिझाईन बनवून घेऊ। इथे आपल्याला टीप टाकायची आहे, तर ही टीप टाकताना आपली जी टीप आपण कमी करतो जास्त करतो तर
त्या ठिकाणी आपली टीप आपण कमी करायची। छोटे छोटे टाके जेव्हा पडत्या तेव्हा आपल्याला हा आकार द्यायला सोपं जातं। अशा प्रकारे आपण जेव्हा टीप टाकून घेतो त्यानंतर इथला हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा। खूप जवळून कटिंग नाही करायचा। अशा पद्धतीने राऊंड मध्ये आपण टीप टाकली की इथले हे जे पॉइंट आहे इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे। इकडे वरच्या साईडने पण टाकायचे छोटे, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपी जाते। आता आपण जेव्हा पलटी टाकू तेव्हा आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही इथे। अशा पद्धतीने आपण पलटी करून घेऊ। अशा पद्धतीने आपण पूर्ण अस्तर पलटी करून घ्यायचं आणि इथे जी डिझाईन आपली तयार झालेली आहे इथे आता एकदा दाबटीप देऊन घ्यायची। अशा पद्धतीने किती सुंदर पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे। मी इकडे आता वरच्या साईडने पूर्ण टीप टाकून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते की कशा प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार आहे। यावरती आपल्याला लेस टाकायची देखील गरज नाही, कारण हे काठच खूप छान पद्धतीने असे चमकत आहे, त्यामुळे आपल्याला लेस वगैरे लावायचीही नीड नाही आहे काही। तर कशी वाटली ही आजची स्लीव्ज डिझाईन कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।